देण्यात आलेली आहे हरितवादा करून, त्यामुळे कुंभमेळ्याच्या कामांना कुठेतरी विलंब होऊ शकतो या संदर्भात आपण ते सोडून बाकीची कामं चालू आहेत. तेवढ्या पुरता पॅच सोडून बाकी कामं चालूच आहेत. सप्टेंबरमध्ये ध्वजारोहण डिसेंबर पर्यंत 5 डिसेंबर पर्यंत हरितवादा मी याची माहिती नाही देऊ शकणार कारण ते गिरीश महाजन देऊ शकतील. मी फक्त पर्यावरणापुरतं STPs आणि नदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात ते वृक्षतोड काही ठिकाणी आपल्याला अपरिहार्य असेल तर आपल्याला त्या वृक्ष लावण्याने कंपन्सेशन करायला पाहिजे आणि त्यामुळे या हरित कुंभाचाही मोठा विषय आपण करतोय आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वृक्षांची लागवड व्हावी आणि कमीत कमी वृक्ष तोडली जावी याचा आपला प्रयत्न आहे. 8 जणांचा मृत्यू नाशिकच्या खड्ड्याने घेतलेला आहे. याच्यावर मला वाटतं प्रशासनाने शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. पावसामुळे काम जे स्लो झालंय ते पावसाळ्यानंतर मला वाटतं फास्ट होईल. जे झालंय ते नक्कीच दुर्दैवी आहे पण आता ते रस्ते लवकरात लवकर कंप्लीट करावे अशा शासनाच्या देखील सूचना. तुझा प्रश्न असा काय आमदाराच्याच गावात असा काय तर कोणत्याही मुलीवर अत्याचार होतो हा फोकसचा विषय तो चुकीचा आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि माझं रुटीन आहे की मी जिथे जाते तिथे वेस्ट मॅनेजमेंट आणि पाण्याचं तिथे STPs याच्याबद्दलची मीटिंग घेत असते आणि त्याची विस्तृत मीटिंग घेतलेली आहे. फार वॉरफूटवर काम चालू आहे कुंभमेळ्याचं आणि सगळ्या देशामध्ये आता एक वातावरण आहे. लोक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे आणि त्याच्याबद्दल कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा अधिकाऱ्यांचं काय प्लॅनिंग आहे याची डिटेल बैठक मी घेतलेली आहे आणि काही सूचना त्यांना केल्या आणि काही त्यांचे रिक्वेस्ट आहेत त्या आम्ही आमच्या पर्यावरण खात्याच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल त्याच्यावर परत 1-2 बैठका आणखी घेऊ.